नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. एअरपोर्टार मल्लिकार्जुन खरगेच्या आंगार गेले धांवून. तुषार केळकाराच्या विरोधात क्रिमिनल कॉन्स्पिरसी केस जावपाक जाय आसलो रजिस्टर कॉग्निझेबल ऑफेन्स. अगतीक पुलीस अजून करिनात कारवाय. देशात भारतीय न्याय संहिता काय भाजप न्याय संहिता? अमित पालेकरांचो प्रश्न. गोवा हॉर्टिकल्चरच्या 220 कर्मचाऱ्यांचो फुडार होमकळटी अवस्थेत. नोकऱ्यांचे आश्वासन दिवपी सीएमान ह्या कर्मचाऱ्यांक करचे रेग्युलरायज, नाजाल्यार उबारचे पडटले आंदोलनाचे शस्त्र. अमित पाटकराची शिटकावणी. नुस्तेमारी जहाजांचेर बसयल्ले ट्रान्सपॉन्डर जाल्यात लुटीचे साधन. वर्स जावन गेले कसलोच जालो ना वापर. कित्याक दवरल्यात बंद ट्रान्सपॉन्डर्स? विचारता सावियो डिसिल्वा. आनी आतां खबरो विस्तारान. एअरपोर्टा वयले हाय सेक्युरिटी एरियेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेच्या विरोधात आंदोलन करपी काळे बावटे दाखोवपी भाजपाच्या तुषार केळकाराच्या विरोधात काँग्रेसीन पुलिशींत क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणून कंप्लेंट केल्या. हाय सेक्युरिटी झोनात बोवाळ घालपाचें परमिशन कशें मेळ्ळें हाचें स्पश्टीकरण ॲडव्होकेट अमित पालेकारान गोवा पुलिसां कडेन मागलां. राज्यसभा मेंबर आणि काँग्रेसीचो राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गोंय भेटेर येयल्लो. भाजपा हरशी अतिथी देवो भवची संस्कृती सांगता, पूण ह्याच बीजेपीच्या लोकांनी विमानतळार हाय सेक्युरिटी आसूनय गोंयचो अतिथी आसलेल्या मल्लिकार्जुन खरगेक काळे बावटे दाखयले. पोजड्यो गाळी दिल्यो, गाडयो आडायल्यो, फ्लॅग शेवटून मारले. गव्हर्मेंट ऑफिसरांचेर स्टीक आणि बुके शेवटून मारले. आंगार धांवून गेले. हो क्रिमिनल ऑफेन्स, पूण अजून तेंचेर केस रजिस्टर जाली ना. आझाद मैदानार परमिशन ना म्हण कॉग्निझेबल ऑफेन्स लावपी गोवा पुलीस अजून भारतीय जनता पार्टीच्या गुंडा भुरग्यांचेर ऑफेन्स कित्याक रजिस्टर करिनात? ॲडव्होकेट अमित पालेकरान गोवा पुलिसांक प्रश्न केला. तुषार केळकर बीजेवायएमचो अध्यक्ष जो आसा ताचो हो काळ एक्चुअली आसपाक जाय आशिल्लो भक्ती पुजा अर्चना करपाची, पण अंधभक्तीन गुंग जाल्लो हो तांचो भुरगो तरणाटो जे आज करूंक लागला, तातूंत भारतीय जनता पार्टी कशे तरेन आपल्या युवांक वायट मार्गाक प्रवृत्त करता तें आमकां दिसलें. स्टडीचेर कॉन्सन्ट्रेट करच्या टायमार, करियराचेर कॉन्सन्ट्रेट करच्या टायमार हे भुरगे तरणाटे पयर आमी अशा जाग्यार पळयले ज्या जाग्यार गुंडागिरी ह्या शब्दापेक्षा कमी शब्द वापरपाक म्हाका लज दिसतली. तुम्ही पळयले आसतले आमचे नॅशनल प्रेसिडेंट जे गोंयांत आयिल्ले खरगेजी, ते जेन्ना एअरपोर्टांतल्यान भायर सरताले त्या वेळार आमी अभद्र शब्दांनी वायट वायट उतरांनी प्रोटेस्ट करता ते युवा भुरगे पयले भारतीय जनता पार्टीचे. युवा हांव अशा तरेन म्हणटा कारण प्रेसिडेंटानूच स्वता सांगला की ते युवा आशिल्ले म्हणून, पूण थंय जे जमिल्ले लोक ते पळय जाल्यार ते युवा कशे दिसना ज्या तरेन ते वागताले आनी तांची वागणूक आशिल्ली. ज्या जाग्यार ते राविल्ले आनी ज्या जाग्यार तांकां पुलिसांनी प्रोटेस्ट करपाक दिल्ले तांच्या हातांत लावडस्पीकर आशिल्लो, स्पीकर आशिल्लो, स्पीकराचेर ते नारे दिताले. एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंडर ही जागा येता, म्हणजे हाय सेक्युरिटी एरियेत तांकां प्रोटेस्ट करपाक गोवा पुलिसांनी एक जागो दिल्लो आनी ते प्रोटेस्ट करनाशिल्ले तर एक जाका आमी अतिथी देवो भव म्हणपी ही भारतीय जनता पार्टी जे अतिथी गोंयांत येताले, जे स्टेट गेस्टूय आशिल्ले, ही इज नॉट जस्ट द पार्टी प्रेसिडेंट ऑफ AICC, but he is also the leader of opposition of Rajya Sabha. अशें आसतना एक स्टेट गेस्ट आसतना Z+ सेक्युरिटी जाका आसता ताका ताजे विरुद्ध प्रोटेस्ट करता आनी तांकां ती जागा दिता पुलीस, गोवा पुलीस. हातूंत भितर खंय ना खंय तरी एक कॉन्स्पिरसी आमकां दिसता. गोवा पुलीस हातूंत शामील आशिल्ले काय ना हे आज गोवा पुलिसांनी स्पश्ट करपाक जाय. आनी बाबा अर्चित नायक युवा अध्यक्ष जे आसा तांणी एज आय स्पीक टू यू येस filed a formal complaint with SP South about the incident
We call it nothing short of rioting with criminal conspiracy, interfering with public servants who are present there, interfering with Z plus security cordon, with Goa police, abusing, unlawful restraint, हे सगळे जे सेक्शन आसा जी BNS कायद्या अंडर येता ताच्या अंडर हो क्रायम जाता आणि हाजेर कॉग्निजेबल ऑफेन्स आशिल्ल्या कारणान इमिजिएटली ऑफेन्स रजिस्टर जावपाक जाय आशिल्ले ते अजून पर्यंत जाल्ले दिसना. जेन्ना भुरगे प्रोटेस्ट करताले आझाद मैदानाचेर तांचे परमिशन ना म्हणून 1000 अननोन भुरग्यांचेर कॉग्निजेबल ऑफेन्स लावपी गोवा पुलीस भारतीय जनता पार्टीचे हे गुंडा भुरग्यांक जेन्ना थंय ते प्रोटेस्ट करता तेन्ना तांचेर FIR रजिस्टर कित्याक जायना. भारतीय न्याय संहिता काय भाजप न्याय संहिता अशी वेगळी आसा की असो प्रश्न म्हाका दिसता आमकां प्रत्येक भारतीयाक पडपाक जाय. ज्या वेळार गाडयो आडयल्यो त्या वेळार आमी पळयलें की तांचे गाडयेचेर घालो केलो तांणी तांचेर ते बीजेपीचे स्टीक आशिल्ले फ्लॅग तांणी शेवटून मारले. त्या ऑफिसर्स जे प्रोटोकॉलाचे आशिल्ले जे Z+ सेक्युरिटीचे जे ऑफिशियल्स आशिल्ले जे गव्हर्नमेंट सर्वंट आसा तांचेरूय तांणी ते स्टीक सोडून मारल्यो, बुके सोडून मारल्यो, बुरश्यो गाळी मारल्यो, आंगार धांवून गेले. दीज आर ऑल क्रिमिनल ऑफेन्सेस. BJYMचे हे करण्याचो निषेध करताना काँग्रेसीन BJPची संस्कृती आणि संस्कारा कडेन बोट दाखयलें. कायदो विरोधी करण्याचे समर्थन करपी भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नायकाच्या विधानाचो काँग्रेसीन फोग काढलो. आयकात अमित पालेकर आणि प्रतीक्षा खलपाक. लज पयलीं म्हणून दिसपाक जाय ते प्रेसिडेंटाक दामू बाबाक खरेंच सांगता तुका हांव लज दिसूंक जाय हे करपाक. आनी चूक जाली म्हणून सकुशीत जाले भुरग्यांक खबर नासलें म्हणून म्हण जाल्या जाता चूक भुरग्यां कडल्यान म्हण मान्य तरी कर चूक जाली म्हणून आनी वयल्यान सांगता आय वूड हॅव लेट नेक्स्ट टायम लीड इट व्हेन अमित शाह कम्स यू बी देअर फ्रंट वन टू प्रोटेस्ट और आमकां एक जागो दिता आमी करताले प्रोटेस्ट. अमित शाह होम मिनिस्टर आयिल्ले तेन्ना आमकां लिटरली आमचे कार्यकर्त्यांक काँग्रेसचे हाऊस अरेस्ट केलो. आमी जर ब्लॅक फ्लॅग घेऊन राविल्ले आमकां उबारून भितर उडयलो. माजी महिला अध्यक्ष श्रीनिवास खलप हे सगळे देवळांत गेल्ले, गणपती देवळांत थंय कानेपार थंय तांकां देवळांतले उबारून अरेस्ट केलो. आनी हांगा सारखे ओपन ताणें फ्री हँड दिलो तांकां बीजेपीच्या युथांक. दुसरी गजाल आता ते नवीन म्हाका दिसता चंदा चोरी भवन कितें अशें बांदलां हांगाच लागीं ताणें एक व्हडलें भवन बांदलां चंदा चोरीचे लोकांचे पयशे लुटून. थंय ट्रेनिंग द्या ह्या भुरग्यांक. ते ट्रेनिंग दिवपाक म्हाका दिसता ते बांदलां. थंय तुमी ते तुमचे हेडक्वॉर्टर्स करा आनी थंय ह्या भुरग्यांक गुंडागर्दीची लाठी मारपाची आनी कितें करतले म्हणून खबर ना म्हाका, पण थंय आनी तेंचो हेड आसतलो दामू नायक. असले काय कोण असले खबर ना. अक्षरशः थंय गुंडा असलेले गुंडा अशे ह्याच्या पयली गोयच्या इतिहासान अशी घटना केन्नाच घडूंक ना की एअरपोर्टाचेर प्रोटोकॉल ब्रीच करून गाडयेंचेर जे नेते आसा त्यांच्या गाडयेचेर बुके मारप काय फ्लॅग मारप अशें केन्नाच गोयच्या इतिहासान घडूंक ना. पण हे भाजप सरकार आसा म्हणूनच घडूंक शकता. कित्याक सगळ्या नेगेटिव्ह गोष्टींनी भाजपाक दाखोवंक जाय की आपण नंबर 1 आसा. मागीर ते क्रायम रेट आसूं, रेप्स आसूं, एक्सिडंट्स आसूं तितून ते नंबर 1 जाल्ले आसा. आनी तांकां ह्या गोष्टीची गजालाची लजूय दिसना. जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आसा श्री दामू नाईक ते म्हणटा अभिनंदन करता आपण ह्या युवाचे. तुम्ही तो व्हिडिओ त्या दिसाचो सारको ऐका, जाय जाल्यार हांव मिडिया बरोबर परत शेअर करता. थंय महिला असली हे आश्चर्यचकित जावपाची गजाल आसा. महिला वर्गाची बाकीच्यो सगळ्यो बायलो थंय आसल्यो ज्यो भाजपाची युवा म्हणटात स्वताक की महिला मोर्चा म्हणटा खबर ना, गाळयो घालताल्यो. असले अभद्र शब्द महिला म्हणतात आणि यंग भुरगे म्हणतात आणि हे प्रमोट करतात तांकां. अध्यक्ष म्हणटा अभिनंदन. पयलीं हांगा काँग्रेस ऑफिसाच्या समोर येवन तेंच्यांनी प्रोटेस्ट केल्लेले आसा घाणेरडी उतरां घालून. तेन्ना तेंचे अध्यक्षच तेंच्या बरोबर कसले अभद्र शब्द वापरतात. म्हणजे हे शोभा दिता, ह्या राज्याक शोभा दिता आणि कितें शिकपाचें आमच्या ह्या फ्युचरान भुरग्यांनी. आणि हांव म्हणटा सगळ्या महिलांक आव्हान करता, तुम्ही दोळे उगडा, पळया हे भाजप पक्ष कितें करत आसा ते आमच्या आयच्या युथाचे. मजगती BJYMच्या तुषार केळकरान काँग्रेसीच्या आरोपांक दिल्ली जाप आयकात. एक प्रेस कॉन्फरन्स जाली यूथ काँग्रेसीची
आनी तातूंत तेंचे सिनियर लिडर्सूय बशिल्ले आनी तेंच्यांनी एक तथ्य नाशिल्ले आरोप हे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचेर आनी आमचे प्रदेश अध्यक्ष दामूबाई तेंचेर विनाकारण तांकां त्या प्रेस कॉन्फरन्सीन घसयपाचें काम केलें. हांव पयल्यान पयली हे जे तथ्यहीन जी प्रेस कॉन्फरन्स जाला, फ्रस्ट्रेटेड यूथ काँग्रेस हे तेंची पूर्ण टीम थंय जी बशिल्ली, म्हाका दिसता खंय तरी मल्लिकार्जून खरगेजीन तांकां त्या PCCच्या मिटिंगेक आनी भितर बरो चाप काडला आसतलो की आपल्या पयल्या विजिटार आपली अशी कितें तरी भानगड करची पडली तुमकां, म्हणजे तुमचो कंट्रोल नाका म्हणून तुमचे, म्हणून कदाचित ही फ्रस्ट्रेटेड प्रेस कॉन्फरन्स आशिल्ली. हांव एक म्हणजे पयल्यान पयली तथ्य सांगता. इतकी वर्सां 2 कडवी म्हणटाले वंदे मातरमाची, तेन्ना कोणेच प्रोटेस्ट करूं ना. बट आतां संसदेन कायदो केला, जर म्हणटा जाल्यार 6 कडवी म्हणप, नाल्यार म्हणू नाका. इतलें सिंपल हा तथ्य. गोवा हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन लिमिटेडात 220 कर्मचारी फाटल्या 20 वर्सां जालीं नोकरेंत आसात. गोंयभरचे सुमार 1200 आउटलेट्स सांबाळटात. तांकां अजूनय परमनंट केले नात. CM प्रमोद सावंतान 10,000 नोकऱ्यांचें आश्वासन दिलां. आदी ह्या 220 गोंयकारांक रेग्युलरायज कर, मागीर गोंयकारांक फटय, काँग्रेस लिडर अमित पाटकरान म्हटलां. काँग्रेस लीडर अमित पाटकर हे खेपे गोवा हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाच्या कर्मचाऱ्यांचो विशय घेवन फुडें येयला. तो म्हणटा गोंयकाराची भाजपा सरकारान फकाणां चलयल्यात. गोवा हॉर्टिकल्चरात फकत 17 जाण परमनंट नोकरेंत आसात. उरलेले 220 जाण जे अख्ख्या गोंयभरची सुमार 1200 आउटलेट्स वेवस्थीत सांबाळटात तांकां टेम्पररीज दवरल्यात, तेवूय तब्बल 20 वर्सां. आनी हे फाटभुंयेर CM सावंत 10,000 नोकऱ्यांची घोशणा करता. ह्या टेम्पररी कर्मचाऱ्यांक वेगळेच रेग्युलरायज करात, नाजाल्यार आंदोलन करचें पडटलें, अमित पाटकरान शिटकावणी दिल्या. तेच बरोबर जर उक्तेपणान हे कर्मचारी मिडिया मुखार येयले म्हण तेंचेर कसली कारवाय वा दबाव हाडलो जाल्यार वगी बसचो ना, अशें अमित पाटकरान सुनायलां. आता दिस इज अ कॉर्पोरेशन बट गोवा गव्हर्नमेंटाचे अंडरटेकिंग. आता मुख्यमंत्र्याचो वयर स्टेटमेंट हा की आपण आता इलेक्शना पयलीं परत 10,000 नोकऱ्यो दितलो म्हणटा. अरे पूण ज्या लोकांक तुम्ही नोकऱ्यो दिल्या आनी जे गोंयकार पळय सध्या नोकरेर आसा तांकां पयलीं रेग्युलरायज करा आनी मागीर गोंयच्या जनतेक फटया. आज आमी हांगा आयिल्ले कित्याक 220 गोंयकार जे गेल्ली 13 वर्सां 2013तल्यान तांचो रिक्रुटमेंट जाला. ह्या डिपार्टमेंटान 2006 रिक्रुटमेंट जाला. आज आमी 2026 पावले. 20 वर्सां जाली ते बाबडे आता टेम्पररीच म्हणून काम करता. आता हे डिपार्टमेंटान फक्त 17 लोक परमनंट आसा. सारकें मरे? 17 लोक आनी 1-2-2.5 वर्सांनी रिटायर जावपाचे. म्हणल्यार हाजो अर्थ आनी 1-2-2.5 वर्सांनी हे डिपार्टमेंट टोटल टेम्पररी स्टाफान चलोवपाचो. आता हे सरकारान म्हाका दिसता दोळे उगडे करपाची गरज आसा. कित्याक आता जेन्ना आमी MDक मेळ्ळे पयलीं म्हणल्यार ते MDक पळोवनूच म्हाका म्हजें अर्दें एग्रेशन देंवलें. बाब चंद्रास देसाय तो आसून उलयता आनी आपूण करता म्हणटा. आता 4 वर्सां जेन्ना ताका विचारलें अरे बाबा 4 वर्सां तूं आतां MD म्हणून ह्या चेअरमॅनाचें काम करता. ह्या लोकांच्या मेहनतीक लागून तातूंत कांयशे सुपरवायझर आसा, तांचे हेल्पर आसा, मार्केटिंग ऑफिसर आसा, जे आता गोंयान गोंयकाराच्या म्हायतीक लागून हांव सांगता की गोंयान जवळ जवळ हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाचे 1200 आउटलेट आसा. तातूंत 39 रूट आसात आनी हे 220 लोक हे 39 रूट आनी 1200 आउटलेट ऑल अक्रॉस गोवा सांबाळटात. आनी ह्या 1200 आउटलेटांतल्यान गोंयकार आज भाजी खाऊन आपल्या पोटाची व्यवस्था करता. डेली सकाळी सांजेची आमी जेवता पळय ते हांच्या मेहनतीक लागून. हे लोक मेहनत करता, रातीचे दीस करता, कित्याक हांगचे काम रातचे फातोडेर 2 चालू जाता. 2 ते सकाळी 6-8 जायसर ते बाबडे मेहनत करता की आमकां सकाळची भाजी मेळची म्हणून, कडधान्य मेळचे म्हणून. सो ह्या लोकांच्या एफर्टाक लागून आज गोंयकार अन्न खावपाक पावता. सो ह्या लोकांचे रायट्स जाग्यार पडपाक जाय म्हणून हांव सगळ्या गोंयकारां कडेन मागता की तुमचो तेंको हांकां आसपाक जाय. सरकाराक एक चेतावणी दिता की आज ते फियरलेसली भायर सरल्यात.
पूण फियरलेसली भायर सरल्या म्हणून एकूय स्टाफाचेर 220 लोकांचेर कसलेच तुमी तांचेर एक्शन जावपाक जायना. जर तर एक सुद्धा स्टाफाचेर जर तर मेमो किंवा जर हांगा ट्रान्सफर कितेंय जर तर तुमी अन्याय करपाक लागले जाल्यार हांव येवन हांगा बसतलो न्हिदतलो आनी सगळे गोंयकार येवन हांगा बसतले. ट्रॅकिंग आणि सुरक्षे खातीर नुस्तेमारी जहाजांचेर बसयल्ले ट्रान्सपोंडर लुटीचें साधन जावन रावल्यात. हे ट्रान्सपोंडर बंद कित्याक दवरल्यात? कुटबंड नुस्तेमारी सहकारी संस्थेचो अध्यक्ष सावियो डिसिल्वान नुस्तेमारी संचालनालया कडेन स्पश्टीकरण मागलां. सावियो डिसिल्वा विचारता, 1 वर्स जालें ट्रान्सपॉन्ड ट्रॅकिंग मशीन सक्तीचें अशें सांगून मशिनां बसयली खरी, पूण तेंचो ॲप अजुनूय दिलो ना. आतां अशें सांगून ही मशिनां बसयली, तिवूय आतां चलनात. हें कितें प्रकरण तें आमकां सांगचें, सावियो डिसिल्वान मागलां. आज आमगेले फिशरीज डिपार्टमेंट जे एक ट्रान्सपॉन्डर्स म्हणून आमकां इन्स्टॉल केल्ले फिशरीजान सगळ्या बोटीचेर हे जे ट्रान्सपॉन्ड आनी मॅन्डेटरी कंपल्सरी केल्ले. आनी हे फिशरीज कितें सांगताले, इट इज फ्री ऑफ कॉस्ट. हांव नको, सरकार हांवें केन्ना पळयलें ना की सरकार फ्री ऑफ कॉस्ट कितें दिता म्हूण. पूण फ्री ऑफ कॉस्ट म्हणटा आनी खंयच्यान पयशे काडपाचे ते काडटा. फीज वाडयतले कितें तरी करता. बरें, हेजेर आनी एक सांगता, हो मुद्दो म्हणल्यार मेन हो 1 वर्स जालें कांयच करूंक ना हेजेर. हो ट्रान्सपॉन्डर म्हणटा ते कितें एक AIS सिस्टम, लायक तुजी वेसल हूंय आहा ती डिटेक्ट जाता. 1 वर्स घालून जालें आमकां ॲप दितलो म्हणलो. हांवें पयर फाटीं 14th आय हॅव रिटन अ लेटर टू फिशरीज डिपार्टमेंट, डायरेक्टर ऑफ फिशरीज मॅडम शामिला मोंतेरो, explaining, asking for explanation. What is the reason? Where is the transponders? आज पर्यंत तेजो ॲप मेळोंक ना, ते खंय पावलां ते. For me, it looks like a big scam by the fisheries department. आता हे युजूच जावंक ना, पूण they are saying after 1 year how come they came to know हे चलना म्हणून. ते सांगता की हे चलना फॉल्टी म्हूण आनी रिप्लेसमेंट हाडटा. इफ देर वॉज रिप्लेसमेंट हे काडटा तेन्ना रिप्लेस जावंक जाय न्हू. पो हेजेर म्हाकाय डावट आसा, हे फिशरीज कितें करता ते हांव नको, पूण हेजेर हांवें ऑलरेडी लेटर बरयल्या आमचे एज अ चेअरमॅन ऑफ कुडबॉन फिशरीज सोसायटी. आय हॅव रिटन द लेटर एंड आय हॅव गिवन इट टू यू ऑल द प्रिंट मिडिया. सो हेजेर इन्क्वायरी जावपाक जाय. सरकार हांव नको हे लूटमार करता कितें ते भ्राश जुमलाचो सरकार, हेजेर इन्क्वायरी जावपाक जाय. तशेंच 2 वर्सां पयलीं एक स्काय लॅक म्हूण कसलो BTS डिवायस काडलो आनी तेजे प्रायसींग कितें केलें, कंपल्सरी घालूंकूच जायना जाल्यार लायसन्सां रिन्यू जावची ना म्हूण. जायते बोटकारान बाडेन घेतले. 25,000 वॉज द कॉस्ट हियर इन गोवा. आनी सेम युनिट इन रत्नागिरी इन अदर स्टेट वॉज 14,000. आनी ते घेयना जाल्यार ते रिन्यू करना जाल्यार थोडे बोटकारान घेतले आनी वेन इव्हेंच्युअली दे फावंड आउट इट वॉज अ फॉल्टी अगेन एंड दे डिडंट रिप्लेस इट, दे टूक इट अवे. आनी जे जायते जाणांनी आज पर्यंत तांचे पयशे मेळोंक ना. पीपल हॅड टू गो इन फिशरीज डिपार्टमेंट टू आस्क फॉर द रिफंड. आज ते स्कायलाक म्हूण आनी दॅट कॉन्ट्रॅक्ट वॉज गिवन टू XYZ. मुख्य एका दिल्ले आनी दुसरेय सवाय आशिल्ले. सेम युनिट यू कूड बाय फ्रॉम समवेर, दे वर नॉट अलाउइंग टू बाय. इट वॉज ओनली फ्रॉम दॅट XYZ. असले हे फिशरीज डिपार्टमेंटान स्कॅम चलता. कुटबण जेटीवेल्या नुस्तेमारी बोटींचेर 287 परस चड ट्रान्सपॉन्डर बसयल्ले. हे ट्रान्सपॉन्डर काडपाची प्रक्रिया आता सुरू झाल्या. तो मुझे मालूम नहीं है क्योंकि मैं तो अभी आया हूँ, पर हम तो यहाँ पे पगार पे काम कर रहे हैं ना. तुम कॉन्ट्रैक्ट किसका कॉन्ट्रैक्टर है? मेरा कॉन्ट्रैक्ट नहीं है सर. तो वो निकालने का कौन दिया कॉन्ट्रैक्ट आपको? हैं? वो कॉन्ट्रैक्ट कौन दिया निकालने का? वो तो गुजरात से. गुजरात. वो कौन कॉन्ट्रैक्टर है? गुजरात से जिसने कॉन्ट्रैक्ट रखा हुआ है वो गुजरात से. आपका मिस्त्री गुजरात का है? हाँ वो फिशरीज डिपार्टमेंट उसको दिया है. हाँ. फाटल्या 20 वर्सांत कुडतरे एक तरी मेगा प्रोजेक्ट हाडलो आसात जाल्यार दाखोवन दियात. कुडतरेचो आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सान टिकाकारांक आव्हान दिलां. कुट्टरी मतदारसंघातल्या कथित मेगा प्रोजेक्टा वयल्यान आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्साचेर विरोधकांनी टिकेचो शिवर केला. तांकां जाप दितना आलेक्स रेजिनाल्ड म्हणटा, वेंचणुको लागीं येतात ते पळोवन आपणाचेर ही टिका जावपाक लागल्या. कुट्टरे मेगा प्रोजेक्ट येतात अशें चित्र पितरपाक लागल्यात. आलेक्स म्हणटा, 10 वर्सां आदीं एक प्रकल्प आडायल्लो तो आतां जाला. कांय लोक आपली इमेज पेड्ड्यार करपाक पळयतात.
पूण आपूण सदांच कुट्टरकारा बरोबर रावतलो. आज 20 वर्सां जालो आमदार आहा. लोकांनी म्हाका निवडून हाडला 20 वर्सां. गांवांत कितू प्रोजेक्ट येयले ते तुवें सांगोचें. आतां पॉलिटिक्स आतां इलेक्शन कमेस जालें म्हूण तें पॉलिटिक्स जालां. दे आर ट्रायंग टू सेट म्हणजे एक हें करूं सोदता एक दे आर ट्रायंग टू शो दॅट एक मेगा प्रोजेक्ट येता आनी कितें जाता. एक आमी 10 years बॅक आमगे एक प्रोजेक्ट येयल्लो तालक म्हणटा तो आमी हाडायल्लो तो आतां जाला. आनी आय एम वेरी क्लियर हांवें एग्रीकल्चरान केलां. तांकां हे कोण आहाय पळय कोण उलयताय ते मुजेरी तांकां नुस्पां जावपा ना. हांव मुगे व्हडीं कांय सांगना. I have proved it. I have done it and I have proved it. With the help of the people, with the help of God, with the help of everybody, we have done it. So we started with one small tractor. Today we got so many tractors, we got so many machines, so many machinery, not in one day. इतले त्रास कारण आमी वयर सोडले आनी वयर सोन आज आमकां इतले वयर सोन इतली काम कोन्न आय नो हाव मच एफर्ट हाय पुट इन. अक्कलसाम शेतमान वयर हाडटाले कितू त्रास जाताले. रस्ते केले फेसिलिटी दिल्यो. पयलो ट्रॅक्टर गेलो तेन्ना म्हाका आसताले. पयले मशीन गेले तेन्ना पयलो ट्रॅक्टर गेलो तेन्ना आमगे थोडे लिडर म्हणटाले कित करता रे म्हणटाले. पयले मशीन गेले तेन्ना बात मोट्ट म्हणटाले हेसो मशीन आमकां कोता येता म्हणटाले. सोरो पडलो मामदोड पडलो कित कोतालो बातांत म्हणटाले. सगळे क्रिटिसिजम घेवन आमी वयर सरले. डेडिकेटली विथ फोकस आमी काम केलां. बायोडायवर्सिटी काम केलां. नेचरा काम केलां. एंड आय ऑलवेज बिलीव नेचरा काम केल्यार तुका नेचर केन्ना सोडना. सो लेट अस सी whether my work, my dedication, my focus, my effort, my hard work for so many years with consistency, with love, passion, let us see what is the result. कभी खुशी कभी गम हे फामाद हिंदी पद तेचे धर्तेर कहीं खुशी कहीं गम कितेंशें सुदीप तामणकाराच्या बाबतींत घडलां म्हणूं येता. केटीसीन 25 बसी हाडल्यात थंय खोशी पातळ्ळ्या जाल्यार सुदीपाचे ड्रायव्हर तेवटेन गेल्यात हेचे सुदीपाक गम जाला. आपल्या 4 मागण्यांक घेवन तेणें सीएमाचो शीण काडला. आयतारा तेणें उत्तर गोंयच्या बस ओनरांची बसका आपयल्या. रो फेरीचो पेमेंट 15 दिसांनी जाता. सरकारान ज्यो प्रायव्हेट बसी चलोवपाक घेतल्या त्यांचो पेमेंट 15 दिसांनीच करचो सुदीप मागता. नव्यो कदंबा येतात तशे आमचे ड्रायव्हर थंय वयतात देखून आमकां त्रास जाता. अशा आनीक कांय गजालींक घेवन सुदीप तामणकारान नाखुशी उक्तायली. तेणें RTO ऑफिसाक निवेदन भेटयलां. पळयत सुदीप तामणकार नेमकें कितें सांगपाक सोदता तो. मनोहर पर्रीकाराच्या टायमार पळय फ्युअल सबसिडी पळय दिवपाक जाय आसली बसकारांक पळय तिचेच देणे पळय ज्या एप्रील 19 ते मार्च 20 पर्यंत हे आयज प्रमोद सावंता कडेन आयज पर्यंत दिवपाक जायना. हेका लागून आमी वारंवार तेच्या ऑफिसान फावटी मारीत आसा. आनी आतां म्हाजी बसीचे नवें एक स्टंट निर्माण केला. म्हणजे जुमलेबाजी करपाक सारके भारतीय जनता पार्टीचे नेते आहा पळय हे सारके हुशार आहा जुमलेबाजी. तितून आतां म्हाजी बस म्हणून पळयच्या आतां म्हाजे बसीचो त्या दिसा आमी एक एनरोलमेंट फॉर्माची काडल्या पळय ते फॉर्म जर आमी हाडपाक गेले आनी ते जर पळयले जाल्यार 15 वर्सां कंप्लीट जाल्या त्या बसीक सबसिडी दिवचे ना अशें रितून बरयलें. आतां जे जवळ जवळ 600 ते 700 बसी 15 वर्सां कंप्लीट जाल्ल्या गोंय राज्यांत आनी तांकां जर मेळची ना जाल्यार सरकार कोणाक दिवपाक सोदता असो प्रश्न करता. आतां दुसरी गोश्ट म्हणजे पेमेंट कशा रितीन दितले ते खंयच बरयलेलें ना. कित्याक आतां पयलीं जेन्ना फ्युअल सबसिडी आसली फ्युअल सबसिडीच्या टायमार आमी कोर्टान गेले. कोर्टान नोटिफिकेशन जर स्टडी कर जाल्यार तितून पेमेंटाच्या संदर्भान कांयच बरोवंक नासलें. तेन्ना कोर्ट म्हणूंक लागलो आमी डायरेक्शन दिवपाक शकना. आतां जें नोटिफिकेशन काडलां 6/5/2025 हेचेर पेमेंटा बद्दल कांय बरोवंक ना. ताका लागून त्या पेमेंटा बद्दल सगळें थंय बरोवपाक जाय अशें आमी मागणी करणारे एक निवेदन 2 दिसां पयलीं डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाक दिल्लें आसा की रो फेरी ज्यो चलता चोडण मार्गाचेर पळय तांकां हर एक 15 दिसांनी पेमेंट दिलो वयता. त्याच भशेन आमकांय म्हाजे बस स्किमी अंतर्गत जर बसी घेता प्रायवेट बसी जर चलोवपाक लायतले जाल्यार 15 दिसांनी पेमेंट जावपाक जाय हे कंडिशन नोटिफिकेशनान आसपाक जाय. हो आमी एक मुद्दो थंयसर मांडलेलो आसा. मागीर दिसान दीस आयज ही इलेक्ट्रीक बसी ज्यो आहा त्यो आयज वाडटा हो मेन मुद्दो आयता.
ह्या इलेक्ट्रीक बसी हाडटा त्या वाटेन, पूण आमचे ड्रायव्हर जे ते तेवटेन गेले वयता, सगळे त्या बसींचेर गेले वयता. आनी आमकां ड्रायव्हर मेळना म्हणून आयज बसी बंद जावपाक लागलेल्यो, प्रायवेट बसी. ही एक आयज व्यथा आहा सगळ्या बसकारांची. आनी ह्या संदर्भान आमी त्या दिसा 28 तारखेक मुख्यमंत्र्या कडेन मिटींग जाली कालच्या म्हयन्याच्या तेन्ना मुख्यमंत्र्यान आमकां आश्वासन दिल्लें की आनीक बसी हाडूं नाका म्हणून सांगलें कदंबा. पूण आमी आतां पळयता तर 25 बसी येवन आतां पणजे रजिस्ट्रेशनाक उब्या आहा. म्हणटकूच ह्यो मुख्यमंत्री जेन्ना सांगता की बसी हाडूं नाका म्हणून आनी त्यो येता, हेचेर खंय तरी मुख्यमंत्र्यान चवकशी करूंक जाय. नाल्यार कारण कितें आहा, प्रमोद सावंत हो आयज पर्यंत तरी फटिंगूच म्हणून सगळी आख्खी गोंयची जनता वळखता आनी आमी ताका तेजेर एंडोस करता. कित्याक एक आश्वासन दिल्लें आयज पर्यंत तेणी पाळूंक ना हें आमकां खंय तरी पळोवपाक मेळटा. आयज आमी धंद्यान आसा, इतलीच आश्वासनां दिली. तितून सांगपाक गेल्यार प्रलंबीत कितलेच विशय आहा. 50 रुपया फिटनेस रिन्युअला उपरांत जी फायल मूव जाल्या ती आयज प्रमोद सावंताच्या ऑफिसान पडना, ती फायल परत येना. मागीर फिटनेस रिन्युअल फी जी पळय वाडयल्ली आहा, म्हणजे 20,000 केल्ली आहा पळय, ती आमी देंवन मागलेली. 27/11 म्हणजे आतां जवळ जवळ आनीक 2 म्हयन्यांनी 1 वर्स जातलें. ते अजून ती फायल अजून पर्यंत पूर्णत्वाक वचून तेचें नोटिफिकेशन येवना. अशा रितीन कितलेशेच विशय जे रेंटे कॅबाचे मागीर टॅक्सीचे विशय सगळे आयज प्रलंबीत अवस्थेन सगळे सरकारा कडेन पडलेले आसा. क्रिप्टो करन्सी केसीत आशुतोष नायकाचेर कंपनीचो दुसरो वांगडी मिहीर आक्षेकरान फटीची केस केल्या. खरें तर हातूंत कंपनीचो प्रमोटर मिहीर आक्षेकराची चवकशी जावपाक जाय, वैभव वांयगणकारान मागला. क्रिप्टो आणि फॉरेक्स करन्सी केसीत आशुतोष नायकाक अटक केलो. मिहीर आक्षेकरान आशुतोष नायकाचेर फटीची केस तयार करून ताका कोर्टात खेचलो. आता दोगूय कंपनीचे प्रमोटर. मिहीर आक्षेकरान लोकांचे पैसे भरले ना, पैसे स्वता खातीरच वापरले. आता आयकपाक येता तो राजकारणात देवपाची तयारी करता. हे फटवणुकींतल्यान सुटपाची ही पळवाट बळीचो बकरो आशुतोष नायकाक करूंक सोदतात. वैभव वांयगणकार म्हणटा. ही केस आसा ही रिगार्डींग क्रिप्टो करन्सी केस. देखून एक आशुतोष नायक म्हणून अक्युजाक अरेस्ट केल्लो. ताच्या बरोबर बाकीचे खूब अक्यूज आसा आनी ताजो जो कंप्लेनर आसा जो कोर्टान, जाचें नांव आसा मिहीर आक्षेकर आनी अदर्स, हांच्यांनी तेजेर फेक एलिगेशन्स घालून केस तयार केली आनी ती कोर्टान घातली. बेजिकली आशुतोष नायक हो एक प्रमोटर, ताच्या बरोबर मिहीर आक्षेकर होय एक प्रमोटर जो इन्वेस्टमेंट्स घेता लोकां कडल्यान आनी कंपनीन जमा करता हें करपाक. सो जालां कितें की आशुतोष नायकान सगळे इन्वेस्टरांचे पयशे घेवन कंपनीच्या एकावंटान घातला, जे कोर्टा कडेन सादर केला. ऑलरेडी इन्वेस्टिगेशनाक सपोर्ट केला आनी सगळें तेणें सबमीट केला इन द पुलीस स्टेशन फॉर द इन्वेस्टिगेशन. बट हो जो मिहीर आक्षेकर आनी बाकीचे जे पार्टनर्स आसा त्यांची नांवां हांव तुमकां आतां सांगता. तांची नांवां आसा वड्डे किशन, मिहीर आक्षेकर सगळ्यांत पयलो, किशन धावस्कर, राहुल गुंजीकर आनी चंद्रशेखर वड्डे हेंच्यांनी कितें केल्या. आनी मेन जो आसा तो मिहीर आक्षेकर हेंच्यांनी लोकांचे पयशे घेवन स्वता खातीर यूज केल्या. तेंच्यांनी 4-4, 5-5 व्हडल्यो व्हडल्यो गाडयो घेतल्या, सिंधुदुर्गान व्हडले व्हडले प्लॉट्स घेतल्या. आनी हो मिहीर आक्षेकर ऑलरेडी रियल इस्टेटीन आसा. ताणें ऑलरेडी लोकां कडल्यान प्लॉटां दाखोवन दाखोवन पयशे उखल्ल्या. अशें कळून येता की तो आतां येता त्या इलेक्शनाक आम आदमी पार्टीची टिकेटीर परवरीन बसपाचो आसा आनी ह्या टिकेटीचेर तो बसपाक आतांच ताणें पॉलिटिक्स चालू केला. आनी तो स्वता कंप्लेनंट जाला कित्याक की ताणें लोकांचे पयशे खाल्ले आनी हें कोणाक कळपाक जायना म्हणून तो आपली सायड वाचोवपाक आशुतोषाक बलिका बकरा केला. एक्चुली आशुतोशा बरोबर आनीकूय 10-12 प्रमोटर आसा. ही जी नांवां तुमकां सांगली ते प्रमोटर आसा तेज्या बरोबर. जेन्ना ते एकाच पुला वयल्यान वयताले आनी जेन्ना पूल कोसळ्ळो तेन्ना आशुतोशाक बलिका बकरा म्हणले आनी तेजेर ते सगळे घातले. मिहीर आक्षेकर हे फॉरेक्स घोटाळ्यांतलो पळय तेज्या बरोबर फोटो आसा. हो दुसरो फोटो ताजो. हे अशे कितलेशे फोटो आसा हे तांचे आसा आनी तांचे तितलेच इन्वॉल्वमेंट आसा. फक्त एकूच सांगपाक सोदता की भगवान के घर देर है अंधेर नाही. कॅथलिकाच्या सिमेट्रीचेर बरयल्लें आसा आज हांव फाल्यां तुका हें भोगतलें. देव तुका केन्नाच सोडचो ना. तुवें आशुतोशाक पळय इतले त्रासान उडयला. देव तुका केन्नाच सोडचो ना.
तुका हें भोगचेंच पडटलें. हांव इन्व्हेस्टिगेशन एजन्सीक मागता की हे मिहीर अक्षयकर आनी बाकीची जी नांवां घेतल्या हेंचेरूय इन्व्हेस्टिगेशन करचें, तेंचे अकाउंट चॅक करचे, खंय जागे घेतल्या कितें ते पळयचे आनी बाकी तेंचेर एक्शन घेवची. केन्ना अरेस्ट जालो तेका? ताका 6 तारखेक अरेस्ट जाल्लो. आतां पर्यंत तो रिमांडान आसा. सो हेच्या फुडें कितें कोर्ट डिसायड करतले. WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकरान फोंड्या पालिका हॉलांत लोकांचे गाराणे आयकून घेतले. लोकांनी 4.5 वर्सां तुंबून उरिल्ले प्रश्न शिरोडकरा मुखार मांडले. विशेष म्हटल्यार उदका स्रोत मंत्री आसूनय लोक उदकाचे चडशे प्रश्न घेवन तेच्या म्हऱ्यांत येयल्ले. ते सोडोवपाचें आश्वासन सुभाष शिरोडकरान दिलां. लोकांबरोबर पंच वांगडी आणि नगरसेवकही प्रश्न घेऊन येयल्ले. डेंग्यूचो सांवार, येरादारी घसमुड्डेचे प्रश्न, सिवरेज, भलायकी, रस्ते, लायट कनेक्शनाक घेऊन लोकांनी बरेच गाराणे मांडले. सगळे प्रश्न सोडोवपाचें आश्वासन सुभाष शिरोडकरान दिलां. तशेंच आज सर आयले आनी सगळे ऑफिशियल्स, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, सिवरेज डिपार्टमेंट, सगळे डिपार्टमेंटाचे ऑफिशियल आशिल्ले. तेन्ना सरान आनी हे कावन्सिलर आशिल्ले सगळे, सरान सगळे समस्या जाणून घेतल्यो. कावन्सिलरांनी प्रत्येकान सांगलें आपल्या आपल्या वॉर्डान जे कितें समस्या त्यो सांगल्यो. जे नागरीक आसा फोंडेचे तांच्यांनी बीन सरा कडेन ज्यो समस्या त्यो मांडल्यो. सरान जाणून घेवन ऑफिशियल्स आशिल्ले तांकांय बीन सांगलें की ही कामां आसा जी गरजेची कामां आसा ती बेगीन जावपाक जाय आनी चड करून आमची उदकाची समस्या चड आशिल्ली. तेंय बीन सरान सामकें मनान घेवन सारकें मुखार काम घेतलां. तशेंच आज सरान आयले मुद्दामून आनी फोंडेचे सगळे समस्या जाणून घेतले बद्दल हांव खूब तेंचे आभार मानता. आनी ते आयले बीन आनी तेंच्यांनी सांगलाय मी कितें एवरी ट्युजडे मंगळाराक प्रत्येक मंगळाराक ते हांगा आसतले 3 ते 5 पर्यंत. ते लोकांचे ग्रिव्हन्सीस हय लोकांचे जी समस्या ते जाणून घेवपाक ते हांगा आसतले. ते प्रश्न येयल्ले कितें उदक मेळना बीन म्हणून आमी 8-10 दीस जाले आमी आमचो प्रयत्न करून लोकांक उदकाचें सुरळीतपणां करपाक केलें. 1-2-3 खंय घरां उरूं शकता ना न्ही, पूण जवळ जवळ फोंड्यान कोणाक उदक मेळनाशिल्लें म्हणटा दुर्गापाटान वयर तळ्यान सपना टावन आनी कितें तें आमी दिवपाचो प्रयत्न केल्लो आनी तें जाल्लें आसा. 10 दीस 8-10 दीस जाल्ले आसा, सुरळीत जाल्लें आसा. आमी सगळ्यां कडेन सहकार दिल्ल्या बद्दल आमी सगळ्यांचे उपकारी आसा. कित्याक लागून अचानक शॉर्टेज कित्याक जालें? आमी खूब इश्यूज आसा भितूले वाडिल्ले लोकसंख्या आनी कितें अर्बनायझेशन डिमांड वाडलेलो आसता त्या खातीर जावं शकता. आतां कितें न्यू आमी प्रपोजल दिल्लें आसा. कितले दिल्या आमी सपना टावन म्हणटा थंय एक प्रपोजल घाल्लें आसा आनी तें अप्रूव जातकूच थंय घेतलें आनी ऑटोमेशनूय जातलें. स्टाफ तुमकां थोडे रिटायर जाता, रिप्लेनिशूय जाता पूण ऑटोमेशनूय घेवपाचें आसा. ऑटोमेशन एस्टिमेट धाडिल्लें आसा. जितलें ऑटोमेशन जाता तितलें मातशें बऱ्या पडटा. आणि स्वप्ना पार्कांची बिल्डींग स्वप्ना पार्कां एक ती टाकी बांदलेली म्हणटा सुभाष भाऊ ती आयप्पा टाकी आनी ते प्रभुनगर म्हणटा ती चालू बी करतले प्रयत्न चालू आसा. थोडक्यात सांगपाचें म्हटल्यार म्हणजे उतर सोंपयता. थोडक्यात सांगपाचें म्हटल्यार शासकीय अधिकारी म्हजी विनंती आसा. हांवें काल केप्यां म्हटलां डेप्युटी कलेक्टर एज अ हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट ऑफकोर्स एडिशनल कलेक्टर इज द हेड आज ताका आपोवना आमी चुकून उरलें आसा. पूण आयदर एडिशनल कलेक्टर ऑर तुजो डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर has to take the report of all the Mamlatdar officers. Also has to take a report of a video. All 19 panchayats. लक्षात घ्या. आम्ही जुनेच पद्धतीन काम करीत रावले जर जाय जाल्यार तशें जातलें. हांव म्हणटा की आमी फाटीं उरतले अशें ना. पूण एक स्टेप मुखार मारतले जर जाय इन कंपॅरिजन टू रिमेनिंग 11 तालुका. लक्षात घ्या. म्हजो फाटलो हेतू कितें जर जाय फोंडा तालुका अंत्रुज म्हाल हो 1 नंबराचेर आसपाक जाय. इन एवरी रिस्पेक्ट. इवन हांवें पयर मागीर आमच्या हाका सांगलें कोणाक DYSP की क्रायम्स फोंड्या तालुक्यात कितले जाता. क्रायम्स सुद्दां पळय ते सुद्दां रेड्यूस जावपाक जाय. एज्युकेशना संबंदी आमी डेव्हलपमेंट मुखार करपाक जाय. आरोग्या संबंदी फाटीं उरपाक जायना. आतां आन्सर येवच पयलीं हांवें फंक्शनाक सांगलां की म्हजे कडेन जवळ जवळ 40 प्रोफेसर्स आसात हेल्थाचे आनी आयुर्वेदीक कॉलेजीस 60 आसात. 60 आनी 40 धरले जर जाल्यार 100 जाले आनी 100 डॉक्टर्स आनी तांगेली 400 भुरगीं तेय बी डॉक्टर्स म्हणजे 400 + 100 धरले जाल्यार 500 जाले. म्हणजे 500 डॉक्टर्स आमचे शिरोड्याक आनी बोरये आसतना थंय आरोग्या संबंदी प्रॉब्लेम कित्याक जावपाक जाय. आनी म्हणून आमी अवेरनेस करपाक पळोवपाक जाय की दुयेंस जावचें न्ही म्हणून. आनी हें करतले जर जाय जाल्यार देर आर वेरियस स्ट्रॅटेजीज. तातूंतली एक स्ट्रॅटेजी हांवें थारायली ती म्हणजे हें करपाक तुमकां म्हायती सांगता.
म्हजो मेजर वाडो आसा पळय त्या गणेश विसर्जन स्थळांची दुरुस्ती, राखण दिवपी वण्टी, पायपोल अश्यो समस्या सोडोवपाचें उतर शिरोडकारान दिलां अशें कावन्सिलर रितेश नायकान सांगलें. आमी सांगलें की हांगा थंय उदक लोकांक सारकें मेळना, सो तेणें आयकून घेतलें आनी तेणें सांगलें की हे प्रॉपर डिस्ट्रिब्युशन जावपाक जाय आनी डिस्ट्रिब्युशना खातीर तेणें थ्रू WRD थोडे सजेशन तेंचे ऑफिसराक दिले आनी फुडें ते परत 15 दिसान येतले आनी तेंचे परत आढावा घेतले की तेणी सांगलें की प्रॉपर डिस्ट्रिब्युशन जावपाक जाय, उदकाचें खंय ऑटोमेशन जावपाक जाय टू पंप वॉटर. सो ते सुद्दां थोडे कडेन आतां शांतीनगर एरियान ते ऑटोमेशन करता. सराफान सांगलें इंजिनियर की तो ऑटोमेशन करतले ते उदक पंप जातले थ्रू ऑटोमेशन. सो हे उदकाचो इशू तेणें घेतला WRD मिनिस्टरान आनी ते फुडें परत येतले आनी परत तेजेर चर्चा करतले, सो फॉलो करतले. सो आतां तेणी थोडे डायरेक्शन्स दिला कशें फुडें वचपाचें तें आनी कशें उदक आमी कशें ट्रिटमेंट जावपाक. उदक कितें जाल्यार ट्रिटमेंट उदक जावपाक जाय, चड प्रमाणांत जावपाक जाय. थोडी टाकी बंद आसा त्यो सुद्दां टाकयो रिवायव करपा खातीर थंय उदक पडपाक जाय. सो ते पडपा खातीर आमकां प्युरिफिकेशन उदकाचें प्युरिफिकेशन जावपाक जाय. सो ट्रिटमेंट जावपाक जाय, प्युरिफिकेशन मिन्स ट्रिटमेंट. सो ते सुद्दां तेजेर तेणी लक्ष घातलां आनी तो एक इशू जालो. तशें बाकीचे आमी इशू केला, हांवें रेज केला की विसर्जन पॉयंट, गणपती विसर्जन पॉयंट हवेली आनी केळब्या कुट्टी हें बेगीनचे बेगीन जावपाक जाय किंवां चवथ लागीं पावली. तेजेर सुद्दां तेणी आमकां पॉजिटिवली रिस्पॉन्स दिलो मिनिस्टरान आनी तेंचे इंजिनियराक डायरेक्शन दिलें इमिजिएटली ते 1 म्हयन्या भितर जावपाक जाय. तशेंच आमी एक ब्रीज आसा बेस्तवाडा टू हायद्राबाद स्कूल, मोकाणे करता भुरगीं थंयच्यान वता, तो सुद्दां एक्सटर्नल सँक्शनाक गेला. ते सुद्दां तेणी डायरेक्शन दिलें की फुडल्या मिटिंगेक पयलीं हे सगळे जाग्यार पडपाक जाय. आनी बाकीचे लोकांचे डेव्हलपमेंटाचे इशू आशिल्ले. एक सिरियस इशू आसलो. इशू कितें जाला आतां पावस पडल्या कारणान लोकांक कनेक्शन दिवपाक मेळना, रोड कटिंगाक परमिशन दिना आतां कित्याक ते कनेक्शन दिवपाक कलेक्टरा कडेन परमिशन जाय पडटा. सो पावस जातकीच इमिजिएटली ते कनेक्शनूय सुरू जातलें. सो तो एक इशू क्लियर जाला. आदलो मंत्री गोविंद गावडेन दिवचलचे तुरी इंडस्ट्रीत वचोन इंडस्ट्रीक मेळिल्ली राष्ट्रीय मान्यताय आनी वावराची तुस्त तोखणाय केली. ह्या इंडस्ट्रीच्या फुडाराचे वाटचालीक तेणें सदिच्छा भेटयल्यो. पारंपारीक कला सांबाळून दवरपाच्या कामाक समर्पीत गोंयच्या पोरण्या संस्थां मदली तुरी इंडस्ट्रीज ही एक. अस्सल गोंयचे शैलींतली चित्रां टायल्सांचेर पितारून ही संस्था गोंयचे दायज राखून दवरपाचो देख दिणो वावर करत येयल्या. हे टायल्स गोंयांतूच न्हू, भारत आनी भारता भायरय फामाद. ह्या खाशेलेपणाक लागूनच तुरी इंडस्ट्रीन राष्ट्रीय पावंड्यार आगळी वेगळी अशी वळख तयार केल्या. हे इंडस्ट्रीची कलात्मक उत्पादनां विविध सरकारी संस्था, खाजगी कंपन्यो वापरतात. गोंयांत जाल्ल्या नॅशनल गेमी वेळार हेच तुरी इंडस्ट्रीन तयार केल्ली स्मृती चिन्हां सोयऱ्यांक भेटयल्ली. हाचो गोविंद गावडेन आवर्जून उल्लेख केलो. सगळ्याच पयलू आज आमचे खूब जवळचे मित्र शंकरबाब तुरी आनी ताजें हें जें आस्थापन जें आसा त्या आस्थापनाची नोंद राष्ट्रीय पावंड्याचेर घेतली त्या बद्दल तांच्या मना पासून खूब अभिनंदन करता. ताच्या हांव पर्सनली हांगा येवपाचें कारण कित्याक तांची एंटायर जी टीम जी आसा, वर्कमॅनशीप जी आसा, जी क्राफ्ट्समॅनशीप जी आसा, जो आर्टिस्टीक जो फॉर्म जो आसा सगळ्यांक मेळपा खातीर आयिल्लो आसा. कारण दीस इज द रेकग्निशन ऑफ देर एफर्ट्स ऑल्सो. आनी म्हणूनच सगळ्यांक एका बरोबर तांच्या मना पासून खूब अभिनंदन करतलो. कारण शंकरबाब तुरी एक फायन आर्टिस्ट जेणे आपल्या आनी रेर अशें एक युनिकनेस ह्या आर्टान भितर आसा आनी जेची नोंद राष्ट्रीय पावंड्याचेर राष्ट्रपती, पंतप्रधान आनी बाकीच्या सगळ्यांनी घेवप ही खूब गोंया खातीर अभिमानाची गोश्ट जावन आसा. त्याच प्रमाणे आज संपूर्ण गोंयान भितर आमी त्या देवळाचेर वतात, मागीर दोनापावल म्हणू नाका, तालिगांव म्हणू नाका किंवा कलंगूट म्हणू नाका किंवा मरगांव म्हणू नाका, तेजी ही कलेची जी जतनाय जी आसा पयली त्या बरेचशा आमच्या गव्हर्मेंट डिपार्टमेंटांनी आनी प्रायवेट जे कन्स्ट्रक्शनाक भितर आसा ताणें तांची नोंद घेतिल्ली आसा. कारण हें जें क्राफ्ट आसा पयली, हें आर्ट जें आसा पयली, हें साबे सुदे ते अवेलेबल नासता. तांची खास करून
नॅशनल गेम्स ज्या वेळाचेर जाल्ल्यो त्या वेळाचेर मेमेंटोच्या रुपान आज तांणी जवळ जवळ आमकां फायन प्रॉडक्ट सप्लाय सुद्दां केल्लो आशिल्लो एज अ सोविनियर म्हणून आमी संपूर्ण आमचे जे नॅशनल प्लेयर्स जे आशिल्ले किंवा वेगळे वेगळे ज्योज आमच्यो ज्युरीज जे आशिल्ले किंवा गेस्ट जे आशिल्ले तांकां सुद्दां ह्या सोविनियराच्या माध्यमांतल्यान ही जो आमचो प्रॉडक्ट जो आसा एक नीज गोंयकाराचो प्रॉडक्ट आमी संपूर्ण भारतभर करपा खातीर जितली ऑपॉर्च्युनिटी मेळिल्ली आशिल्ली ती ऑपॉर्च्युनिटीचो आज आमी संधीचो आमी लाभ दिल्लो आसा आनी अशा ह्या वेळाचेर आमी इतलेंच म्हणटलो की ह्या वेवसायांतली आनीक भरभराटी जावन ताणीन आपल्या बरोबर एक 10-15 भुरग्यांक आज एम्प्लॉयमेंट जनरेशन करून दिल्लें आसा ही खूब जमेची बाजू जावन आसा. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.